श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तुमच्या राशीतला भाग्यशाली अंक कोणता आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा व तुम्हाला त्याची माहिती मिळेल. मित्रांनो, सर्वात पहिली राशी आपण बघू मेष. मेषमध्ये तुम्हाला धनलाभ आणि काय होईल 2024 मध्ये याबद्दल मी थोडी माहिती सांगतो. मेष राशीतील जातकांसाठी हे वर्ष चढ उतारांनी भरलेले राहणार आहे. जिथे एकीकडे शनी महाराज 11व्या भावात राहून तुम्हाला नियमित रूपात धन प्रदान करते, तर दुसरीकडे 12व्या भावात वर्षभर बसलेले राहू महाराज तुमच्या त्याच धन संबंधित समस्या देत राहील. म्हणजे तुमचे खर्च वर्षभर चालू राहतील, ज्याला तुम्ही लक्षपूर्वक नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करणे समजदारीचे काम तर म्हटले जात नाही, परंतु वेळोवेळी तुम्हाला आपल्या स्थितीला लक्षात ठेवावे लागेल. अधिक जोखीम घेणे तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होत नाही आणि तुम्ही समस्येत येऊ शकता. 1 मेला देवगुरु बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावात जातील आणि धन प्रदान करण्याची स्थिती बनेल. भाग्याच्या कृपेने तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि धन संचय करण्याची प्रवृत्तीही वाढेल. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीचे वाढ होईल. मित्रांनो, मेष राशी भविष्यानुसार 2024 मध्ये जेव्हा शुक्राचे गोचर तुम्हाला 12व्या भावात 31 मार्चला होईल, तेव्हा तो काही मोठा खर्च करू शकते, परंतु त्यासाठी उत्तम धन व्यवस्थाही असेल. तुम्ही आपल्या सुख सुविधांमध्ये वाढीसाठी काही मोठे यंत्र खरेदी करू शकता. त्यामुळे न फक्त तुम्हाला आनंद मिळेल तर घरातही सुविधा होईल. तथापि यावर तुमचे अधिक धन खर्चही होईल. तुमचे यात्रेवरही यावर्षी अधिक धन खर्च होणार आहे. विदेश जाण्याचे योग ही कायम बनतील, ज्यामध्ये धन खर्च होण्याची स्थिती बनेल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे तर त्यासाठी जानेवारी, एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबरच्या महिन्यात यशस्वी होऊ शकतात. तथापि आम्ही तुम्हाला मार्केटच्या चालीला समजून समजदारीने गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. नोकरी करणाऱ्या जातकांच्या सॅलरीमध्ये वृद्धी होण्याने यावर्षी आर्थिक स्थिती प्राप्त होईल, तर व्यापार करणाऱ्या जातकांसाठी ही धन स्थिती चांगली राहील. तुम्ही गुप्त खर्च करणे टाळले पाहिजे. यामुळे तुम्ही धन संबंधित योग्य दिशेत गुंतवणूक करू शकाल आणि त्याचा लाभ अर्जित करू शकाल. संपत्तीमध्ये गुंतवणुकी करणे लाभदायक राहील. मित्रांनो, मेष राशीचा भाग्यशाली अंक आता आपण बघूया. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि मेष राशीतील जातकांचा भाग्यशाली अंक 6 आणि 9 मानले जाते. ज्योतिषानुसार मेष राशी भविष्य 2024 मध्ये जे एकूण योग 8 असेल. हे वर्ष मेष राशीतील लोकांसाठी मध्यम राहणार आहे व मेष राशी भविष्य नुसार या वर्षी तुम्हाला स्वास्थ्य समस्यांवर लक्ष द्यावे लागेल आणि आर्थिक समस्यांच्या प्रजी सजग राहावे लागेल. जर तुम्ही या विशेष परिस्थितीवर विजय प्राप्त करू शकले तर तुम्हाला यावर्षी यश मिळेल. मित्रांनो, मेष राशीवाल्यांनी ज्योतिषाचे काय उपाय करावे ते लक्षात घ्या. तुम्ही आपल्या घरात श्री चंडी पाठ केला पाहिजे. बुधवारी श्री गणपतीला दुर्वांकुर अर्पण केले पाहिजे. नियमित श्री गणपती अर्थवर्षाचा पाठ केला पाहिजे. नियमित सूर्योदयाच्या पूर्वी उठून उगवत्या सूर्याला अर्घ्य घातलेले पाहिजे. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण पुढची राशी जाणून घेऊया, ती म्हणजे वृषभ. वृषभ राशीमध्ये धन आणि लाभ तुम्हाला काय होणार आहे 2024 मध्ये. तर वृषभ राशीतील जातकांसाठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या मिश्रित परिणाम घेऊन येईल. वर्षाच्या सुखाती मध्येच देवगुरु बृहस्पती द्वादश भावात राहून खर्च करेल. हे खर्च धार्मिक आणि महत्त्वाच्या कामावर होतील आणि तुम्हाला करावेही लागतील, परंतु तुमचा आर्थिक बोजा वाढवणारे असतील. तथापि दुसरीकडे शनीची दशम भावापासून द्वादश भावावर दृष्टी असणे आणि एकादश भावात राहूची उपस्थिती तुम्हाला आर्थिक दृष्ट्या धनलाभ प्रदान करत राहील. यामुळे तुमच्या इच्छांची पूर्तीही होईल. वृषभ राशी भविष्य 2024 नुसार वर्षाच्या सुरुवातीमध्ये मंगळाचा अष्टम भावातून एकादश आणि द्वितीय भावाला पाहिल्याने गुप्त कमाईचे योग बनू शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रकृत संपत्ती प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, तुमच्या राशीनुसार वर्षाचा पूर्वार्ध कमाईच्या प्राप्तीसाठी अनुकूल राहील आणि धनलाभ देखील होईल. तथापि या काळात खर्चही राहतील. नंतर 1 मेला बृहस्पती तुमच्या राशीमध्ये येण्याचे खर्चात काही कमी होईल आणि तुमच्या भाग्यात ही वृद्धी करेल. दुसरीकडे राहू लागोपाठ कमाई करत राहील. यामुळे यावर्षी तुमच्याजवळ लागोपाठ धनप्राप्तीचा कुठलाही मार्ग नसेल आणि या वर्षाचा शेवट पर्यंत तुमची आर्थिक स्थिती खूप सुदृढ असू शकते.
फक्त तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की विचार न करता धन गुंतवणूक करू नका. शेअर बाजारात गुंतवणूक करणे अधिक अनुकूल दिसत नाही, म्हणून यापासून जितके शक्य असेल तितकाच बचाव करा. मित्रांनो, वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि वृषभ राशीतील जातकांचा भाग्यशाली अंक हा 2 आणि 7 मानले जाते. म्हणून वृषभ राशीतील भाग्यशाली अंक हा 2 आणि 7 आहे, लक्षात ठेवा. ज्योतिषांच्या अनुसार 2024 मध्ये हा एकूण योग 8 असेल. वृषभ राशी भविष्य 2024 नुसार लोकांसाठी मध्यम रूपात फलदायक सिद्ध होऊ शकतो. काही क्षेत्रांना सोडून तुम्हाला उत्तम परिणामाची प्राप्ती होऊ शकते. फक्त तुम्हाला एका उद्दिष्टाने पुढे गेले पाहिजे. आणि यावर्षी तुम्हाला कोणकोणत्या क्षेत्रात विशेष मेहनत करायची आहे ते तुम्ही राशी भविष्य वाचून जाणून घेतलेच पाहिजे. मित्रांनो, वृषभ राशी भविष्यानुसार ज्योतिषाचे तुम्ही काय उपाय केले पाहिजे ते आपण बघूया. तर लहान मुलींच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद दररोज घ्यावा. गाईला हिरवा चारा आणि गव्हाचे पीठ खायला द्यावे. शनिवारी मुंग्यांना पीठ द्या आणि गरिबांना खाऊ घाला. श्री महालक्ष्मी मंत्राचा जप करा, हे देखील तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तर मित्रांनो, आता आपण पुढची राशी जाणून घेऊया, मिथुन राशी. मिथुन राशीमध्ये तुम्हाला धन आणि लाभ काय होईल हे आता आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, मिथुन राशीतील जातकांसाठी हे वर्ष धन लाभ आणि हानीच्या दृष्टिकोनाने पहिल्याच वर्षाची सुरुवातीच मध्यम होईल. बुध आणि शुक्राच्या 6व्या भावात होण्याचे खर्चात तेजी राहील आणि काही प्रकारच्या समस्यांमधून बाहेर निघण्यात आणि स्वास्थ्य समस्यांवर धनखर्च करण्याचे योग बनतील. मिथुन राशीनुसार त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चच्या महिन्यात ही तणाव असेल, कारण मंगळ अष्टम भावात असल्याने आणि बुध शुक्राच्या सप्तम भावात जाण्याने समस्या वाढू शकतात. परंतु वर्षाचा उत्तरार्ध किंवा तिसरा आणि चौथा महिना अधिक चांगला राहणार आहे. बृहस्पती महाराजांच्या ह्या महिन्यात द्वादश भावात जाण्याने कमाई वर प्रभाव पडेल आणि तुमच्या खर्चात तेजी येईल. मित्रांनो, मिथुन राशीनुसार मंगळाच्या अष्टम भावात जाण्याचे तुम्हाला गुप्त धन प्राप्त होऊ शकते. काही पैतृक संपत्ती प्राप्त होऊ शकते. परंतु या काळात धन गुंतवणूक करणे नुकसानदायक असू शकते आणि धन हानीही होऊ शकते, म्हणून थोडी सावधानी ठेवावी लागेल. यावर्षी मुख्य रूपात 7 मार्च ते 24 एप्रिलमध्ये, त्यानंतर 1 जून ते 12 जुलैमधील वेळ सर्वाधिक उपयुक्त राहील. या काळात तुम्हाला धन प्राप्तीचे विशेष योग बनतील. एप्रिल ते मे मध्ये ही सूर्य महाराज तुमच्या एकादश भावात असल्याने धन प्रदान करतील आणि सरासरी क्षेत्रात लाभाचे योगही बनतील. याच प्रकारे सांगायचे झाले तर यावर्षी तुम्हाला धनची देवाणघेवाण विचारपूर्वक केली पाहिजे, कारण येथे एकीकडे तुम्हाला लाभ होईल तर दुसरीकडे धन हानीही होण्याचे योग बनतील. धनचा सदुपयोगही तुम्हाला समस्यांपासून वाचू शकतो आणि प्रति महिना काही ना काही बचत करण्याची सवय नक्की ठेवा. यामुळे तुम्ही आर्थिक रूपात मजबूत होऊ शकता. मित्रांनो, मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे, त्यामुळे याचा भाग्यशाली अंक आता आपण बघूया. मिथुन राशीतील जातकाचा भाग्यशाली अंक हा 3 आणि 6 आहे. ज्योतिषानुसार एकूण योग 8 असेल. हे वर्ष मिथुन राशीतील जातकांसाठी वर्ष 2023च्या तुलनेत काहीसे कमजोर राहणार आहे. या वर्षी तुम्हाला स्वतःहून सर्व काही मेहनत करूनच यश मिळवावे लागेल. तुम्हाला उत्तम प्राप्तीही होईल, परंतु त्यासाठी कठीण प्रयत्नही करावे लागतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आता मिथुन राशीच्या लोकांनी ज्योतिषाचे काय उपाय करावे ज्याने हे सगळे टळून जाईल? तुम्ही नियमित श्री विष्णू सहस्रनामाचा स्वतःचे पाठ केले पाहिजे. राहू आणि केतूच्या दुष्प्रभावापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला घरात जितके शक्य असेल तितके श्री चंडी पाठ केले पाहिजे. आर्थिक आव्हानांना दूर करण्यासाठी मंगळवारी डाळिंबाचे झाड लावा. कुठल्याही प्रकारे कष्ट दूर करण्यासाठी श्री गजेंद्र मोक्ष स्तोत्राचा पाठ करा, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण पुढची राशी पाहूया, कर्क राशी. कर्क राशीमध्ये धन आणि लाभ काय होईल? कर्क राशीतील जातकांना या वर्षी या गोष्टीचे विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल की तुम्हाला उत्तम कमाई मिळण्याचे योग बनतील, परंतु वर्षाची सुरुवात काहीशी कमजोर राहील. कर्क राशी भविष्यानुसार सूर्य आणि मंगळ तुमच्या 6व्या भावात राहील, तेव्हा शनी महाराज पूर्ण वर्ष तुमच्या 8व्या भावात राहून खर्चात तेजी कायम ठेवेल. तुम्हाला कुठलेही काम करण्याच्या आधी, कुठल्याही संपत्तीमध्ये हात टाकण्याच्या आधी त्याच्या सर्व पक्षांना लक्षपूर्वक पाहावे लागेल, कारण जर तुम्ही अशी कोणती प्रॉपर्टी खरेदी करतात जी विवादित असेल तर त्यावर तुम्हाला बरेच धन खर्च करावे लागू शकते. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या उद्देशाने फेब्रुवारी महिना उत्तम आहे.
आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्टमधील वेळ ही अनुकूल राहील. कर्क राशीनुसार तुम्हाला आपल्या भाऊ बहिणाद्वारे आर्थिक मदत प्राप्त होऊ शकते, जे तुमच्या कामाला बनवण्यात तुमची मदत करेल आणि त्यासाठी धन प्रदान करू शकतात. नोकरी करणाऱ्या जातकांना वर्षाच्या उत्तरार्धात सॅलरीमध्ये वृद्धी होईल. यामुळे त्यांची कमाई वाढण्याचे योग बनतील. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी ही उत्तम लाभ स्थिती बनू शकते, परंतु दुसऱ्या तिमाहीमध्ये असे होण्याची शक्यता आहे. कर्क राशीमध्ये भविष्यानुसार पहिल्या 3 माहीमध्ये बऱ्याच वेळा गुंतवणूक करणे जोखमीचे राहू शकते, म्हणून बऱ्याच सावधीने पुढे चालले पाहिजे. तुम्हाला एप्रिल ते जूनच्या मध्ये आणि नंतर सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्ये सरकारी क्षेत्रातूनही धन लाभ होऊ शकते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आता पाहूया की कर्क राशीमधली भाग्यशाली अंक कोणता आहे. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि कर्क राशीतील जातकाचा भाग्यशाली अंक 2 आणि 6 आहे. ज्योतिषानुसार कर्क राशी भविष्य 2024 नुसार एकूण योग हे 8 आहेत आणि हे वर्ष कर्क राशीतील जातकांसाठी मध्यम वर्ष ठरणार असे म्हणून तुम्हाला यावर्षी ज्या क्षेत्रात उन्नती करण्याचा विचार करत आहात त्यासाठी अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल. तुमची मेहनत तुमचा मुख्य स्रोत असेल. याच्या माध्यमाने तुम्ही आपल्या जीवनातील वर्ष 2024 वेळी यश प्राप्त करू शकाल. तर मित्रांनो, कर्क राशीतील लोकांनी कोणते ज्योतिषाचे उपाय केले पाहिजे? तुम्ही नियमित श्री हनुमान चालीसा आणि श्री बजरंग बाणाचा पाठ केला पाहिजे. रुद्राभिषेक आपल्या वाढदिवसाला आणि विशेष प्रसंगी किंवा विशेष समस्या सोडवण्यासाठी करावा. शनीची अनुकूलता मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाच्या उजव्या पायाच्या सर्वात लहान बोटावर थोडेसे मोहरीचे तेल लावून मालिश करावे. मुंग्यांना पीठ आणि साखर देणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आता आपण पाहूया मित्रांनो, पुढची राशी म्हणजे सिंह राशी. सिंह राशीचा धन आणि लाभ काय होईल हे आपण बघूया. सिंह राशी भविष्य 2024 नुसार आर्थिक रूपात पाहिल्यास हे वर्ष चढ उताराने भरलेले राहणार आहे. राहू महाराज आपल्या 8व्या भावात पूर्ण वर्ष विराजमान राहतील, ज्यांच्या परिणाम स्वरूप खर्चात तेजी कायम राहील. तुम्हाला इच्छा नसतानाही खर्च करावे लागेल. वर्षाच्या सुरुवातीमध्ये 1 मे पर्यंत देवगुरु बृहस्पती 9व्या भावात बसेल, जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. परंतु बृहस्पतीवर शनीची ही दृष्टी असेल. यांच्या परिणामास्वरूप वर्षाच्या पूर्वार्धात तुम्ही तीर्थयात्रेवरही जाऊ शकतात आणि दूरच्या यात्रा कराल. यांच्या यात्रा वापरासाठी लाभदायक असतील आणि व्यापारात नवीन नवीन अनुबंध होऊ शकतात, जे तुम्हाला व्यापारात लाभ प्रदान करू शकते. परंतु यात्रेवर विशेष धन खर्च होण्याचे योगही बनतील. याची तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला वर्षाच्या पूर्वार्धात अधिक सतर्कतेने काम करावे लागेल, कारण मार्च ते जूनमध्ये काही गुंतवणूक करणे टाळा. करणाऱ्या काळात गुंतवणुकीमध्ये तुम्हाला लाभाच्या स्थानावर हानी प्रदान होऊ शकते आणि तुम्ही अधिक चिंतित होऊ शकता. यावेळी सांभाळून चालाल तर वर्षाच्या उत्तरार्धात अपेक्षाकृत अधिक अनुकूल दिसत आहे आणि त्यात तुम्हाला उत्तम धन कमवण्याचे आणि त्याला जोडण्याची संधी मिळू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही सुधारेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या नोकरीमध्ये बदल केल्याने उत्तम सॅलरी मिळू शकते. यामुळे धनलाभ होईल. मित्रांनो, सिंह राशीचा स्वामी हा ग्रह सूर्य आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना भाग्यशाली अंक म्हणजे तुमच्यासाठी 1 आणि 9 आहे. ज्योतिषानुसार सिंह राशी भविष्य 2024 नुसार योग हे 8 असतील. हे वर्ष सिंह राशीतील जातकांसाठी माध्यम राहील आणि म्हणून तुम्हाला आपल्या समस्यांमधून बाहेर निघण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. मित्रांनो, सिंह राशी भविष्य 2024 नुसार आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या यावर्षी तुम्हाला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल. इतर क्षेत्रात तुम्ही अपेक्षा करून अधिक उत्तम परिणाम प्राप्त करू शकाल. आपल्या आत्मसन्मानाला कायम ठेवा आणि कुणासोबतही व्यर्थ वेळ वाया घालू नका. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांनी काय ज्योतिषीय उपाय केले पाहिजे? तुम्ही रविवारी श्री आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ केला पाहिजे. नियमित सूर्यदेवाला जल अर्पण करा. शनिवारी छाया दान करणे तुमच्यासाठी हितकारी राहील. राहूची अनुकूलता मिळवण्यासाठी बुधवारी संध्याकाळच्या वेळेत कुठल्याही मंदिरात काळे तीळ दान करा. मित्रांनो, आता आपण पुढची राशी बघूया, कन्या राशी. कन्या राशीमध्ये काय धन आणि काय लाभ होईल हे बघूया. कन्या राशी भविष्य 2024 नुसार हे सर्व वर्ष धन दृष्टिकोनाने मिळते जुळते परिणाम देणारे सिद्ध होईल. तुम्हाला आपल्या आर्थिक समस्यांपासून दूर होण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतील.
ग्रहांची स्थिती हे दर्शवते की वर्षाचा पूर्वार्ध तुमच्यासाठी अधिक अनुकूल नसेल. कन्या राशी भविष्य 2024 नुसार बृहस्पतीचा अष्टम भावात उपस्थित होण्याचे आणि तुमच्या राशीमध्ये केतूचे उपस्थित होणे आर्थिकदृष्ट्या अधिक अनुकूल राहिले सांगितले जाऊ शकत नाही. याच्या परिणामास्वरूप तुम्हाला आर्थिक आव्हानांना सामना करावा लागेल. कुठेही धन गुंतवणूक करण्याच्या आधी खूप विचार करा, अथवा तुम्हाला नुकसान होऊ शकते. कन्या राशी भविष्य 2024 नुसार आमचा तुम्हाला हा सल्ला आहे की वर्षाच्या पूर्वार्धात कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करणे वर्षाच्या पूर्वार्धात तुम्ही टाळले पाहिजे. तथापि वर्षाच्या उत्तरार्धात अपेक्षाकृत अनुकूल राहील. बृहस्पती महाराज तुमचा नवम भावात 1 मेला प्रवेश करेल. यामुळे तुमच्या भाग्याला प्रशस्त करतील. तुम्ही एक योग्य विचाराला पुढे न्याल आणि आर्थिकदृष्ट्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त कराल. शनी महाराज तुमच्या 6व्या भावात असून तुम्हाला आव्हानांपासून बाहेर काढतील. नोकरी असो किंवा व्यापार, तुम्ही आपल्या कामाला मजबुतीने कराल. यामुळे तुम्हाला उत्तम परिणाम प्राप्त होतील आणि त्यामुळे तुम्हाला उत्तम आर्थिक लाभही प्राप्त होईल. तुम्हाला ऑगस्ट आणि नोव्हेंबरच्या महिन्यात सरकारी क्षेत्रात धन प्राप्त होण्याचे ही योग बनू शकतात. मित्रांनो, तुम्हाला कन्या राशीमध्ये भाग्यशाली अंक काय आहे हे आपण बघूया. कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे आणि कन्या राशीतील जातकांसाठी भाग्यशाली अंक 5 आणि 6 आहे. ज्योतिषानुसार मित्रांनो यात 8 योग बनतात. हे सर्व वर्ष कन्या राशीतील जातकांसाठी उत्तम राहील, म्हणून तुम्ही आपल्या समस्यांमधून बाहेर येऊन स्वतःच प्रयत्न करावे लागतील. कन्या राशी भविष्य 2024 नुसार आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या यावर्षी तुम्हाला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल, तर इतर क्षेत्रात तुम्ही अपेक्षाकृत अधिक उत्तम परिणाम प्राप्त करू शकाल. आपल्या आत्मसन्मानाला कायम ठेवा, हे लक्षात ठेवा व कोणासोबतही वेळ वाया घालवू नका. मित्रांनो, कन्या राशी भविष्यवाल्यांनी काय काय ज्योतिषीय उपाय केले पाहिजे ते आपण बघूया. बुधवारी संध्याकाळी मंदिरात काळे तीळ दान करावे. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. श्री गणपती अथर्व शीर्षाचे रोज पठण करावे आणि दुर्वांकूर गणेशाला अर्पण करावे. गुरुवारी तपकिरी गाईला हळद लावलेली पोळी खायला द्यावी. मित्रांनो, आता आपण पुढची राशी बघूया, तूळ राशी. तूळ राशीमध्ये काय धन आणि काय लाभ होणार आहे हे आपण बघूया. तूळ राशीतील जातकांना आर्थिकदृष्ट्या हे वर्ष उन्नती प्रदान करेल. तुमच्या 2ऱ्या भावात बुध तसेच शुक्र विराजमान असून तुम्हाला आर्थिक उन्नती प्रदान करेल आणि शनिदेव पंचम भावात असून तुमच्या सप्तम, एकादश आणि द्वितीय भावाला पाहतील आणि वर्षापर्यंत उत्तम कमाईचे साधन तुम्हाला प्रदान करेल. मित्रांनो, तूळ राशी भविष्य 2024 नुसार बृहस्पती महाराजची कृपा दृष्टीने सुरुवातीमध्ये तुमच्या एकादश भाव, प्रथम भाव आणि द्वितीय भावात होण्याचे तुम्हाला उत्तम पद्धतीने धन प्राप्त करण्यात उत्तम संधी मिळेल. तथापि केतू महाराज पूर्ण वर्ष तुमच्या द्वादश भावात विराजमान राहतील, जे अनेक प्रकारचे खर्च तुमच्याकडून करून घेतील. खर्च अचानक येतील, परंतु आवश्यक प्रकृती असेल म्हणून तुम्हाला या खर्चांवर धन व्यय करावे लागेल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधूनमधून दबावही येईल, परंतु शनी महाराजांची कृपा आणि राहूच्या 6व्या भावात होण्याचेही तुम्हाला लाभ होतील. तुळा राशी भविष्य 2024 नुसार तुम्हाला एप्रिलच्या महिन्यात व्यापारात उत्तम लाभ होऊ शकतो, तर ऑगस्टच्या महिन्यात तुम्हाला सरकारी क्षेत्रात धन लाभ होण्याचे योग बनतील. यानंतर डिसेंबरचा महिना ही आर्थिक लाभ प्रदान करणारा असेल. मित्रांनो, तूळ राशी भविष्यानुसार जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याची इच्छा ठेवतात तर परंपरागत गुंतवणूक केल्याने लाभदायक राहील. तुम्ही जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची इच्छा ठेवत असाल तर त्यात तुम्हाला उत्तम यश प्राप्त होऊ शकते. जानेवारी, एप्रिल, ऑगस्ट आणि सप्टेंबर तसेच ऑक्टोबरच्या महिन्यात तुम्हाला उत्तम सल्ला देऊन गुंतवणूक करणे तुम्हाला यश देईल. मित्रांनो, तुळा राशीतील भाग्यशाली अंक आता आपण जाणून घेऊया. तुळा राशीचा स्वामी शुक्र देव आहे आणि तुळ राशीतील जातकांचा भाग्यशाली अंक 5 आणि 8 आहे. ज्योतिषानुसार तुळा राशी भविष्य 2024 नुसार एकूण 8 योग आहेत. तर हे वर्ष तुळ राशीतील जातकांसाठी अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता आहे. तुम्ही जितके अधिक प्रयत्न कराल तितकेच अधिक तुम्हाला चांगले परिणाम या वर्षी प्राप्त होतील. हे वर्ष तुम्हाला भाग्यशाली बनवत आहे, जे भाग्याच्या कृपेने तुमची थांबलेली कामे बनतील आणि तुम्ही या वर्षी उत्तम यश अर्जित करू शकता. तुळा राशीनुसार आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुम्हाला उन्नती प्रदान करेल. मित्रांनो, तुळ राशीनुसार ज्योतिषी उपाय काय केले पाहिजे? शनिवारी महाराज श्री दशरथ कृत नील शनी श्रोताचे पठण करावे.
उत्तम दर्जाचा हिरा आणि ओपल रत्न परिधान करणे तुमच्यासाठी उत्तम राहील. शुक्ल पक्षात शुक्रवारी तुम्ही ते तुमच्या अनामिकेत घालू शकता. तुम्ही मंगळवारी मंदिरात त्रिकोणी 2 मुखी ध्वज लावावा. भगवान श्री भैरवनाथांजींची आराधना करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आता बघूया पुढची राशी, ती म्हणजे वृश्चिक. तर वृश्चिक राशीमध्ये धन आणि लाभ काय होते? तर वृश्चिक राशी भविष्य 2024 नुसार वृश्चिक राशीतील जातकांसाठी आर्थिक रूपात उन्नतीवान बनवण्यासाठी हे वर्ष खूप संधी प्रदान करेल. राहू आणि केतू क्रमशः तुमच्या पंचम आणि एकादश भावात पूर्ण वर्ष विराजमान राहील. यामुळे आर्थिक लाभाचे प्रबळ योग वेळोवेळी बनताना दिसतील. वर्षाच्या सुरुवातीमध्ये मंगळ आणि सूर्य ही तुम्हाला द्वितीय भावात राहून आर्थिक लाभाचे योग बनतील आणि शनी चतुर्थ भावात बसून चल तसेच अचल संपत्ती प्रदान करेल. वृश्चिक राशी भविष्य नुसार धन लाभासाठी तुम्ही आपल्या कुठल्या संपत्तीचे विक्रय ही करू शकतात. यामुळे तुम्हाला विशेष मार्च, ऑगस्ट आणि नोव्हेंबरच्या महिन्यात यश मिळू शकते आणि धन लाभही होऊ शकतो. तुम्ही यावर्षी अनियोजित गोष्टींनाही धन प्राप्ती करू शकता. चिट फंडमध्ये पैसा लावणे, लॉटरी, शेअर बाजार इत्यादीमध्ये धन लावण्याचे स्वप्न तुम्ही यावर्षी पूर्ण करू शकता. उत्तम विशेषज्ञांचा सल्ला घेऊन या दिशेत काम करण्याचे तुम्हाला लाभाने योग बनतील. मित्रांनो, वृश्चिक राशी भविष्यानुसार जानेवारी ते मे मध्ये तुमचे सर्व लागोपाठ खर्च राहतील, जे भलेही चांगल्या कार्यात होईल परंतु तुमच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकत राहतील. यानंतर बृहस्पती सप्तम भावात येऊन तुमच्या एकादश भावाला उन्नत बनवेल आणि तुमच्या आर्थिक स्थितीला ही मजबूती प्रदान करेल. वृश्चिक राशी भविष्य 2024 नुसार जून ते जुलै नंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर मधील वेळ आर्थिकदृष्ट्या अधिक कमजोर राहू शकते. या काळात कुठेही धन गुंतवणूक करणे टाळले पाहिजे, कारण धन हानी होण्याची प्रबळ शक्यता आहे. यानंतर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या उत्तम परिणामांची प्राप्ती होईल आणि तुम्ही नोकरी तसेच व्यापारातही धन लाभ अर्जित करू शकता. जानेवारी, एप्रिल, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरकारी क्षेत्राने लाभ प्राप्त होऊ शकतो. मित्रांनो, वृश्चिक राशीसाठी भाग्यशाली अंक कोणता आहे ते आता आपण बघूया. तर वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे. तर वृश्चिक राशींच्या जातकांचा भाग्यशाली अंक हा 6 आणि 9 आहे. तर ज्योतिषानुसार वृश्चिक राशी भविष्य यात एकूण 8 योग बनतात. हे वर्ष वृश्चिक राशीतील जातकांसाठी मिश्रित परिणामदायक वर्ष सिद्ध होईल. वृश्चिक राशी भविष्यानुसार यावर्षी आर्थिक उन्नती चांगली होईल आणि करिअर ही जवळपास स्थायिक रूपात पुढे जाईल. तुमच्या करिअरमध्ये मजबूती राहील, परंतु तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःला सुदृढ बनवायला लागेल, कारण त्यामुळे बऱ्याच समस्या समोर येऊ शकतात. आता वृश्चिक राशीनुसार तुमचा ज्योतिषामध्ये तुम्ही काय उपाय केले पाहिजे ते आपण बघूया. तर गुरुवारी तपकिरी गायीची सेवा करावी. गुरुवारी ब्राह्मण आणि विद्यार्थ्याला अभ्यासाशी संबंधित साहित्याचे वाटप करा. शनिवारी शनी मंदिरात जाऊन श्री शनींची पूजा करा. या वर्षभर माँ दुर्गाची पूजा करणे आणि शुक्रवारी दुर्गाला खीर अर्पण करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल, हे लक्षात ठेवा. आता पुढची राशी आपण बघूया, धनुराशी. धनुराशीमध्ये धन आणि लाभ तुम्हाला काय होऊ शकतात ते आपण बघूया. धनुराशीतील जातकांना वर्षाच्या सुरुवातीमध्ये काही खर्चाचा सामना करावा लागतो. शुक्र आणि बुध तुमच्या द्वादश भावात राहून खर्चाचे योग बनवतील, परंतु 1 मे पर्यंत देवगुरु बृहस्पती तुमच्या पंचम भावात राहून तुमच्या नवम भावात एकादश भाव आणि प्रथम भावाला पाहतील. यामुळे तुमच्या कमाईमध्ये ही वाढ होईल. वर्षाचा पूर्वार्ध अधिक उपयुक्त राहील. कमाई वाढत राहील, जे तुम्हाला आपल्या कार्यात यश देईल आणि तुम्ही काही नवीन परियोजनाही सुरू करू शकाल. धनुराशी भविष्य 2024 नुसार फेब्रुवारी महिन्यात मंगळ आणि सूर्य तुमच्या द्वितीय भावात जाण्याचे प्रबळ धन प्राप्तीचे योग बनतील आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. धनुराशी भविष्यानुसार एप्रिल ते ऑगस्ट मध्ये काही प्रकारची गुंतवणूक करणे अधिक उपयुक्त नसेल, म्हणून यावेळी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळा. तुम्हाला इतर वेळीही विशेष काळजी घ्यावी लागेल. 20 ऑक्टोबर ते वर्षाच्या शेवटी कुणालाही धन उधार देऊ नका आणि कुठेही धन गुंतवणूक करू नका, कारण असे केल्याने तुमचे धन परत न मिळण्याची स्थिती बनू शकते. तुमच्यासाठी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि त्यानंतर मे पर्यंत देवगुरु बृहस्पती दृष्टीमुळे कमाई होत राहील. यानंतर धनुराशी भविष्य 2024 नुसार जेव्हा 1 मेला देवगुरु बृहस्पती 6व्या भावात येऊन तुमच्या द्वादश भावाला पाहतील, तेव्हा अनावश्यक खर्च वाढतील
तुम्ही यावर्षी कुठलीही संपत्ती खरेदी करू शकतात, त्यातही तुम्हाला धन खर्च करावे लागेल. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात उत्तम धन लाभ प्राप्त होऊ शकतो आणि सरकारी क्षेत्राने लाभही मिळू शकतात. नोव्हेंबर महिन्यात काही मोठे खर्च तुमच्या समोर येऊ शकतात. मित्रांनो, आता धनुराशीतील भाग्यशाली अंक कोणता आहे ते आपण जाणून घेऊ. धनुराशीचा स्वामी ग्रहदेव व गुरु बृहस्पती आहे आणि धनुराशीतील जातकाचा भाग्यशाली अंक 3 आणि 7 आहे. ज्योतिषानुसार हे सांगते की वर्ष 2024चा एकूण योग 8 असेल. हे वर्ष धनुराशीतील जातकांच्या मध्यम रूपाने फलदायी राहील. धनुराशी भविष्य 2024 नुसार यावर्षी विशेष रूपात तुम्हाला आपल्या स्वास्थ्य आणि आर्थिक गोष्टींवर अधिक लक्ष द्यावे लागेल. शेष क्षेत्रात हळूहळू स्थिती सामान्य होईल आणि जसे जसे वर्षाचा प्रभाव पुढे जाईल तुमची आर्थिक स्थिती उत्तम आणि अनुकूल होत जाईल. मित्रांनो, धनुराशीतील लोकांनी काय ज्योतिषी उपाय केले पाहिजे ते आपण जाणून घेऊया. तुम्ही शनिवारी काळ्या तिळाचे दान कुठल्याही मंदिरात केले पाहिजे. रविवारी श्री भैरव बाबाची उपासना करणे आणि त्यांना इमारतीचा भोग लावणे तुमच्यासाठी लाभदायक राहील. आपल्या कपाळावर सदैव हळदी आणि केसराचा तिलक लावा. बृहस्पतीवार हा उपवास करणे तुमच्यासाठी लाभदायक राहील, हे लक्षात ठेवा. आता आपण बघूया मकर राशी. मकर राशीतील धन आणि लाभ काय म्हणतात. मकर राशीतील जातकांना आर्थिकदृष्ट्या हे वर्ष अधिक उन्नती प्रदान करू शकते जरी तुम्ही आपले सर्व खर्च नियंत्रणात ठेवाल, कारण मकर राशीतले लोकांना वर्षाच्या सुरुवातीमध्ये सूर्य आणि मंगळ तुमच्या द्वादश भावात राहून तुमचे खर्च वाढवेल आणि जर यावेळी तुम्ही आपल्या धनाचा सदुपयोग करू शकले नाही तर त्यात तुम्हाला समस्या येऊ शकतात. बुध आणि शुक्र वर्षाच्या सुरुवातीमध्ये तुमच्या एकादश भावात राहून तुम्हाला उत्तम कमाई प्रदान करेल. तुमचा आत्मविश्वासही तुमच्या कमाईसोबत वाढेल. यामुळे तुम्ही काही धनाला आपल्या व्यापारात लावून त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल. मकर राशीनुसार 1 मेला देवगुरु बृहस्पती पंचम भावात येतील, जिथून तुमच्या नवम भाव, प्रथम भाव आणि एकादश भावाला पाहतील. यामुळे तुम्हाला धन प्राप्तीच्या मार्गात येणाऱ्या सर्व बाधा दूर होतील आणि तुम्ही आर्थिक रूपात समृद्ध व्हाल. हे वर्ष तुम्हाला आर्थिकदृष्ट्या बरेच काही प्रदान करणार आहे. फक्त तुम्हाला आपल्याकडून तयार राहिले पाहिजे. चुकूनही सप्टेंबरमध्ये धन गुंतवणूक करू नका, कारण यावेळी लावलेले धन डुबण्याचे प्रबळ योग बनतील. तुम्हाला एप्रिल, मे, जूनच्या महिन्यात उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतो. मित्रांनो, आता आपण बघूया की मकर राशीतील लोकांसाठी भाग्यशाली अंक कोणता आहे. मकर राशीचा स्वामी हा श्री शनिदेव आहे आणि मकर राशीतील जातकांसाठी भाग्यशाली अंक 4 आणि 8 आहे. ज्योतिषानुसार 2024च्या भविष्यानुसार एकूण 8 योग आहेत. हे वर्ष मकर राशीतील जातकांसाठी अनुकूल राहील. मकर राशी भविष्य 2024 नुसार स्वास्थ्य सोडलेता इतर सर्व क्षेत्रात तुम्हाला उत्तम प्राप्ती होण्याचे सुंदर योग बनतील आणि हे वर्ष तुम्हाला एक दृढ प्रतिज्ञा करणारा व्यक्ती बनवेल, जे आपल्या कामांना योग्य प्रकारे ध्येयापर्यंत पोहोचले आणि त्यामुळे तुम्हाला प्रशंसासोबत धनही प्राप्ती होईल. मित्रांनो, मकर राशी भविष्यानुसार त्यांचे ज्योतिषी उपाय त्यांनी काय केले पाहिजे, तर तुम्हाला एक उत्तम गुणवत्तेचा ओपल रत्न शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी आपल्या अनामिका बोटात धारण केला पाहिजे. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी दररोज श्री सूक्तांचे पठण करावे. भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि तुमच्या कामात येणारे अडथळे दूर व्हावेत अशी कामना करा. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही गणेश चतुर्थीचे उपवास देखील ठेवू शकता. यामुळे आपल्याला अनेक संकटांपासून बचाव मिळेल. निळा नीलम देखील तुमच्यासाठी विशेष परिस्थितीत परिधान केला जाऊ शकतो. तुमच्या मधल्या बोटात पंचधातू किंवा अष्टधातूची अंगठी घाला. दर शनिवारी श्री महाराज दशरथ लिखित शनी स्तोत्राचे पाठ करा. तुमचे चांगलेच होईल, वाईट होणार नाही. मित्रांनो, आता आपण बघूया कुंभ राशी. कुंभ राशीतील धन आणि लाभ. कुंभ राशी भविष्य 2024 नुसार कुंभ राशीतील जातकांना वर्षाच्या सुरुवातीमध्ये उत्तम धन लाभाचे योग बनतील. 3ऱ्या भावात बसून देवगुरु बृहस्पती तुमच्या सप्तम, नवम आणि एकादश भावाला पाहतील आणि तुमच्या कमाईमध्ये उत्तम वाढ करतील. धनलाभाचे प्रबळ योग बनतील. सूर्य आणि मंगळ जसे ग्रह तुमच्या एकादश भावात राहतील. यामुळे तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होईल. तुम्हाला सरकारी क्षेत्रात लाभाचेही योग वाटतील. जर तुम्ही नोकरी करतात तर तुम्हाला नोकरीमध्ये पदोन्नतीचे उत्तम धन लाभ होईल आणि जर व्यापार करत असाल तर व्यापारातही मनासारखी वृद्धी होईल. ही वेळ आर्थिक रूपात खूप उन्नती करेल आणि वर्षाचा पूर्वार्ध अधिक तुम्हाला अनुकूल आहे, कारण बृहस्पती 1 मे पर्यंत 3ऱ्या भावात आहे
आणि राहून तुमचा एकादश भावावर पूर्ण दृष्टी टाकत राहील, जे की त्यांच्यासाठी राशी आहे ही आहे. यानंतर चढ उताराची स्थिती राहील. फेब्रुवारी पासून मार्च मध्ये काही चढ उतार होतील, परंतु एप्रिल पासून स्थिती नियंत्रणात येईल. कुंभ राशी भविष्य 2024 नुसार राहू महाराज पूर्ण वर्ष तुमच्या दुसऱ्या भावात राहील, जे खर्चात वाढही करतील. तुम्हाला धन संबंधित थोडी सावधानी ठेवावी लागेल आणि कुठलीही अधिक लाभ देणाऱ्या वायद्याच्या गोष्टीपासून किंवा योजनांपासून दूर राहिले पाहिजे. तेव्हाच तुम्ही उत्तम धन लाभ अर्जित करू शकता. मित्रांनो, कुंभ राशीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये धन गुंतवणूक करणे टाळा. या काळात हानीचा सामना करावा लागू शकतो. यावर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या आधी बऱ्याच वेळा विचार केला पाहिजे. आता कुंभ राशीतील भाग्यशाली अंक कोणता आहे ते आपण बघूया. तर कुंभ राशीचा स्वामी ग्रह ही शनिदेव आहे आणि कुंभ राशीतील जातकांचे भाग्यशाली अंक 6 आणि 8 आहे. ज्योतिषानुसार कुंभ राशीतील भविष्य हे सूचित करते की 2024 मध्ये त्यांचे एकूण योग 8 आहेत. कुंभ राशीच्या जातकांसाठी हे वर्ष खूप अनुकूल राहण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुम्हाला चांगली प्रगती देईल. नोकरी आणि व्यवसायातही यश मिळेल. तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करा, दोन्ही क्षेत्रात तुम्हाला चांगले काम व चांगले यश मिळेल. कुंभ राशीतील 2024 नुसार कौटुंबिक जीवनात चढ उतार आणि वैवाहिक जीवनात तणाव असून ही तुम्ही चांगले जीवन जगू शकाल. धार्मिक विचारापास तुमच्या मनात जन्म घेईल, त्यामुळे तुम्हाला चांगली कामे करता येतील. कुंभ राशी भविष्यानुसार यांचे ज्योतिषीय उपाय काय आहेत ते आपण बघूया. तर श्री शनिदेवाच्या बीज मंत्राचा योग्य प्रकारे जप करावा. श्री गणपतीला दुर्वा अर्पण करावे आणि श्री गणपती अथर्व शीर्षांचे पाठ करावे. मंगळवारी मंदिरात ध्वज अवश्य लावा. तो ध्वज त्रिकोणी आणि दुतर्फा असावा. मित्रांनो, लोभान, लाल चंदन इत्यादी पाण्यात मिसळून त्या पाण्याने स्नान करावे, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढची राशी बघूया, ती म्हणजे मीन राशी. मीन राशीमध्ये तुम्हाला काय धन लाभ आणि काय होईल भविष्य 2024 मध्ये ते जाणून घेऊ. मीन राशी भविष्य 2024 सांगते की मीन राशीतील जातकांना वर्षाच्या सुरुवातीमध्ये आर्थिकदृष्ट्या सुदृढ होण्याची संधी तर मिळेल, परंतु शनी महाराज पूर्ण वर्ष तुमच्या द्वादश भावात राहून वर्षपर्यंत खर्चाचा योग कायम ठेवाल, जे तुम्हाला इच्छा असून किंवा नसून ही करावा लागेल. शनीची स्थिती तुमच्यावर खर्चाचा जोर कायम ठेवेल. तथापि बृहस्पती महाराज 1 मे पर्यंत तुमच्या दुसऱ्या भावात राहून तुमच्या बँक बॅलन्समध्ये वृद्धी करवेल आणि धन संचित करण्यात आणि धन बचत करण्यात तुमची मदत करेल. मित्रांनो, मीन राशी भविष्य 2024 नुसार फेब्रुवारी पासून मार्च मध्ये मंगळ महाराज उच्च राशीत होऊन तुमच्या एकादश भावात राहतील आणि इथून तुमच्या द्वितीय भाव आणि देव बृहस्पतीलाही पाहतील. ही वेळ आर्थिक रूपात उन्नतीदायक राहील. यावेळी तुम्ही या योजनाही सुरू कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल आणि त्यात तुम्हाला प्रबळ धनलाभ होण्याचेही योग बनतील. सूर्य ही फेब्रुवारीच्या महिन्यात याच राशीमध्ये येण्याचे तुम्हाला सरकारी क्षेत्रातही लाभाचे योग बनतील व सूर्य ही फेब्रुवारी महिन्यात मित्रांनो तिसऱ्या भावात येऊन तुमच्या सप्तम, नवम आणि एकादश भावाला पाहतील आणि तसेच मंगळाचे गोचर मेष राशीमध्ये तुमच्या द्वितीय भावात जून जुलै महिने मध्ये येतील. ही वेळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती प्रदान करेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या लाभदायक स्थितीमध्ये याल. ऑक्टोबरच्या शेवट आणि डिसेंबरमध्ये काही गुंतवणूक करणे टाळले पाहिजे, कारण या काळात नुकसान होऊ शकते. 2024 मध्ये मीन राशींसाठी भाग्यशाली अंक कोणता आता आपण बघूया. मीन राशीचा स्वामी गृह श्री बृहस्पती देव आहे आणि मीन राशीतील जातकाचा भाग्यशाली अंक 3 आणि 7 मानले गेले आहे. ज्योतिषानुसार मीन राशी भविष्य 2024 नुसार हे सांगते की वर्षाला कुल योग 8 आहेत आणि हे वर्ष मीन राशीतील जातकांसाठी मध्यम रूपात फलदायी राहील. आर्थिकदृष्ट्या ही वर्ष धनलाभ सोबतच खर्चाची योगी बनवेल. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल, परंतु प्रेम संबंधांसाठी हे वर्ष उत्तम सिद्ध होऊ शकते. निजी जीवनात चढ उतार स्थिती कायम राहील. व्यापार आणि करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला प्रयत्न केल्यास यश प्राप्त होईल. मित्रांनो, मीन राशी भविष्य लोकांनी ज्योतिषाचे उपाय काय केले पाहिजे ते आपण बघूया. बुधवारी संध्याकाळी मंदिरात काळे तीळ दान करावे आणि गुरुवारी तर्जनीमध्ये सोन्याच्या अंगठीत उत्तम दर्जाचा पुष्कराज रत्न धारण करणे सर्वात शुभ राहील. देवगृह बृहस्पती यांचा बीज मंत्राचा जप करावा. दर शनिवारी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मी जे तुम्हाला आता भविष्य सांगितले आहे त्यानुसार तुमचे चढ उतार जीवनात येत राहतील, पण तुम्ही कधीच हार मानली नाही पाहिजे.
तुम्ही आपला परपंच व आपला संसार चालू ठेवला पाहिजे. त्यात तुम्हाला यश मिळो वा ना मिळो, पण तुम्ही जीवन हे जगून घेतले पाहिजे. कोणाचे भविष्य कोणाला माहीत नसते, पण आपण ज्योतिषशास्त्रानुसार आपण एक अंदाज बांधू शकतो की तुमच्यासोबत हे असं असं होईल. त्यामुळे मुक्त जीवन जगा, स्वामींचे नाव कायम मुखात ठेवा व आनंदात राहा, हीच मी इच्छा बाळगतो. मित्रांनो, दिवसाला 24 तास असतात. त्यातील आपण कितीही ठरवलं तरी जास्तीत जास्त 3 ते 4 तास आपण लोकांसोबत बोलतो. मग ते कोणीही असू देत. त्यानंतर काय? त्यातील 90% वेळ हा आपल्याला स्वतःसोबत घालवायचा असतो आणि तेच खूप कठीण असतं, कारण आपल्याला सगळ्यांसाठी वेळ नसतो. पण जेव्हा आपल्या स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा आपण कारणं देत बसतो, स्वतःला बिझी ठेवतो आणि त्यात जे आपल्याला नाही आवडत ते करतो आणि ती गोष्ट इग्नोर करतो. पण असं तुम्ही किती वेळ करणार आहात? थोडा वेळ फक्त. जेव्हा तुम्हाला स्वतःसोबत घालवलेल्या वेळेचा कंटाळा येणार नाही ना, त्या वेळात तुम्ही खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग व्हाल. कारण तुम्हाला माहीत आहे की जर आपण एकटे बसलो तर ते वाईट विचार येतात डोक्यात, पण नंतर त्यांनाच तर काढून टाकायचं आहे ना. त्यालाच तर मेंटली स्ट्रॉंग होणं बोलतात. आणि ते कसं करायचं ते बघू. पहिले तर हा एक विचार करा की प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे तुमच्या आयुष्यातला. मग तुम्ही त्या गोष्टी कराल ज्या तुम्हाला आवडतात आणि बघा, मग तुम्हाला तुमचं आयुष्य किती सोपं वाटायला लागेल ते. कारण जर आपण नसू तर मग बाकीच्या गोष्टींना काहीच महत्त्व राहणार नाही. पण हे तुम्हाला ठरवायला लागेल. नसेल जमत तर जमवावं लागेल. आपला माइंडसेट बदलावा लागेल. रोज रोज तेच तेच करणं सोडावं लागेल आणि असं आयुष्य जगून बघावं लागेल. तुमचा स्वतःला कधीच कंटाळा येणार नाही. करून बघा 2-3 महिने तरी आणि मग मला सांगा. मित्रांनो, कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्यांच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर आणि किंवा यश लपलेलं असेल. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील तर एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का, माझ्यासोबत असं का होतं नेहमी, मीच एवढा अनलक्की कसा आहे. तर तसं नाही, काही नसतं. फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळीच असतात आपल्यासोबत. जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला काही कळत नाही की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय. पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कुणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलं. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरची तुमची रिॲक्शन असेल. म्हणून इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. कितीही काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वतःला जपा. सुरुवातीला हवीशी वाटणारी माणसं नंतर तेच त्यांचा तिरस्कार करायला सुरुवात करतात. मित्रांनो, सगळं चांगलं चालू असताना अचानक अशी काही वादळं येतात जे सगळं उद्ध्वस्त करून टाकतात आयुष्याला. त्यामुळे तुम्ही आयुष्य हा मनसोक्तपणाने जगले पाहिजे. उत्साहाने भरलेल्या स्वप्नात अचानक सगळं तुटल्यासारखं वाटतं. सगळ्यांसोबत असंच असताना काही दिवस असे येतात जेव्हा एकटं राहावंसं वाटतं, जिथे कोणी नसेल, एकांत असेल व एकांतात आपल्याला राहावंसं वाटतं. प्रेमाच्या दुनियेत जगत असणारे लोक काही दिवसात प्रेमाचं नाव सुद्धा ऐकल्यावर रागावून जातात. आयुष्य पुढे जात असताना अचानक आपल्याला आयुष्यात नक्की जे करायचं आहे ते सोडून आपण वेगळाच मार्ग निवडतो. नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारे आपण अचानक सगळं जग निगेटिव्ह वाटायला लागतं. तुम्ही बोलाल, यार हा एवढा निगेटिव्ह कसा बोलायला लागला अचानक. तर तसं कसं आहे ना मित्रांनो, आपण कितीही पॉझिटिव्ह असलो तरी असे काही दिवस येतात आपल्या आयुष्यात जे आपल्याला निगेटिव्ह विचार करायला भाग पाडतात, जरी आपण खूप पॉझिटिव्ह असलो तरीही. पण ठीक आहे यार, त्या दिवसात आपल्याला वाटतं की आपले दुःख किंवा प्रॉब्लेम कोणासोबत तरी शेअर करावे, कारण इमोशन्स जास्त वेळ साठवून नाही ठेवता येत, ते कधीतरी बाहेर पडतातच असतात. असे काही दिवस असतात जेव्हा आपण स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो, कारण ते आपल्याला आयुष्याचा एक भागच आहेत रे, आणि ते सगळ्यांसोबत होत असतं अधूनमधून. म्हणून फक्त माझ्यासोबत असं होतं का असा विचार करू नका. एक फेज असतो त्याचा, पण काही तुम्हाला त्यातून जावंच लागतं. त्याला काही ऑप्शन नसतं. मग तुम्ही बोलाल यातून बाहेर कसं पडायचं.
तर त्याला आपण वेळ द्यावा लागतो. असं लगेच काही होत नाही, कारण डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागत नाही, पण त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. त्याचं हेच कारण आहे. आणि त्यासोबत तुमचं सराउंडिंग कसं आहे, तुमचा माइंडसेट कसा आहे, त्यावर खूप डिपेंड असतं. तुम्ही किती लवकर बाहेर येता ते. मी हे सांगितलं कारण आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये हा फेजमधून जावं लागतं. मला भलेही तो फेज आत्ता नसेल, पण तो असतोच ना यार, हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी अशी फिलिंग येईल ना की तुमच्यासोबत कोणी नसेल, तुम्ही एकटे पडाल आणि हार मानाल, तो दिवस खूप कठीण असतो. कारण तेव्हा आपण पूर्णपणे हारलेलो असतो व आपल्यासोबत कोणीच नसते. कसलीच उमेद राहत नाही. सगळ्या गोष्टी चुकीच्या होताना दिसत असतात. खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो. कुठूनच मार्ग दिसत नाही. काय करावं काही सुचत नाही. आता बस झालं, आता नाही होणार माझ्याकडून, मी हार मानली आहे. तो दिवस आपल्याला सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहे. तेव्हाच काही नाही करायचं, सगळं सोडून एक शांत ठिकाणी बसायचं आणि कुठे चुकलो, काय चुकीच्या गोष्टी केल्या, इथपर्यंत त्याच विचार करायचा. त्यानंतर आपल्या आई वडिलांचा विचार करायचा की जर ही गोष्ट त्यांना समजली तर ते पूर्णपणे तुटून जातील आणि संपून जातील. नंतर तुमच्या स्वप्नांचा विचार करायचा, जर हार मानली तर त्यासाठी एवढे त्याग केले, एवढी मेहनत घेतली, एवढ्या प्रॉब्लेमला फेस केले, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. हार मानायला वेळ लागत नाही यार, पण त्यानंतर ज्या गोष्टी वाईट घडणार आहेत ना, त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. आणि तुम्ही जेवढे स्ट्रॉंग आहात म्हणून या स्टेजपर्यंत पोहोचल्यात, नाहीतर खूप जणांनी आधीच हार मानलेली आहे. एवढे प्रॉब्लेम्सला सामोरे गेलात, आता सगळं जवळ आला आहात. तुम्ही एवढ्यासाठी हार मानणार आहात का? मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्द सुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत आणि तेच चुकी तुम्ही आज करणार होता. हे सगळे विचार डोक्यात आल्यावर सगळं विसरून परत त्याच मेहनतीने परत सुरुवात करायची. आणि तुम्हाला माहिती आहे, यश आणि अपयश यात फक्त तुमचे प्रयत्न हाच फक्त फरक असतो, बाकी काही नाही. ज्या दिवशी मित्रांनो तुम्हाला जे पाहिजे ते मिळवाल ना, तो दिवस एवढा भारी असेल ना, ज्याचा तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. येथील दुःख पाळायला मला मी सावरून दाखवेन पुन्हा. येथील लोक पाय खेचायला माझे मी उभा राहून दाखवेन पुन्हा. येईल परिस्थिती छळायला मला मी लढून दाखवेन पुन्हा. येथील प्रॉब्लेम्स माझे पेशंट पारखायला मी निरखून दाखवेन पुन्हा. येईल डिप्रेशन माझे स्वप्न तोडायला मी सगळं विसरून ती उंची गाठेन पुन्हा. येथील स्वप्न खूप लोक रडवायला मला मी हसून दाखवेन पुन्हा. येईल वेळ थांबवायला मला मी थोडी विश्रांती घेऊन मेहनत करीन पुन्हा. येईल वाईट काळ संपवायला मला मी जगून दाखवेन पुन्हा. मित्रांनो, याच वयात आपण घडतो, पडतो, लढतो, हार मानतो, काही निर्णय घेतो चुकीचे, बरोबर आपण तुटतो, रडतो, परत उठतो, जिंकतो सुद्धा. शिक्षण संपलं का जॉबच्या मागे लागतो. जॉब लगेच भेटत नाही, मग आपण घरातच असतो. काही म्हणे भविष्याचा विचार करत निगेटिव्ह विचार येतात डोक्यात. मग जे आपले स्वप्न असतात ते तर बाजूलाच राहतात आणि कुठला तरी एक जॉब करतो. नसेल आवडत तरी त्यावर 2-3 वर्ष पूर्ण सेटल व्हायचं टेन्शन असतं. जे करत आहोत ते नीट जमत नाही ह्याचं टेन्शन, आणि त्यावर घरातील परिस्थिती आणि प्रॉब्लेम्स. आपण तोच प्रेशर घेऊन जगत असतो रोज. हे सगळं करण्यात काही जण सक्सेसफुल होतात तर काही जण तुटतात आणि मग हार मानतात. सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह वाटायला लागतात आणि इथेच तर सगळं चुकतं ना. कारण जेव्हा आपण घाई करतो एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये, तेव्हा होतं काही नाही, तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं आणि नंतर जे आहे ते आहेच रे. म्हणून घरच्यांना समजवा की हे नाही आहे जे मला करायचं आहे. आम्ही त्यांच्याकडे फक्त 1 वर्ष मागा की 1 वर्ष मला द्या. जे मला करायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करीन. जर नाही जमलं तर ते तुम्ही सांगाल ते मी करेन. कारण तुम्ही ते नाही करू शकत जास्त वेळ जे तुम्हाला नाही आवडत. यार, आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल. आयुष्यात निर्णय तो घेतो त्यात क्षमता असते तोच निर्णय घेऊ शकतो. तसंच आयुष्य जगून नाही चालणार. त्यासाठी घरातले ओरडतील, रागवतील, पण ते थोड्या वेळापुरतं असेल. कारण भविष्य महत्त्वाचं आहे आणि लग्न वगैरे तर होईलच नाही यार. सगळ्याच गोष्टी आहेत महत्त्वाच्या. तुम्ही काय करत आहात, बाकीच्या गोष्टी होतात बरोबर नंतर. त्यामुळे पुढचं टेन्शन घेऊ नका आणि भविष्याचा विचार जास्त करू नका. त्यामुळे तुम्हाला डिप्रेशन सुद्धा येऊ शकते व तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे जास्त विचार करणे तुमच्या आरोग्यासही हानिकारक असते. त्यामुळे तुम्ही आयुष्य एकदम आनंदी व एकदम टेन्शन फ्री जगा.
व सगळ्यांना हसवत राहा व तुम्ही सुद्धा हसा. व लक्षात ठेवा, तुमच्यासाठी भरपूर काही योगाने व देवाने लिहून ठेवलेलं आहे. ते त्याची मजा घेण्यासाठी तुम्ही या जगात राहा. तुम्ही वाईट विचार डोक्यात आणू नका. मित्रांनो, तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो की दुःखाचे 4 कारणे असतात. तर माहीत आहे का, या 4 कारणांमुळे आपल्या आयुष्यात दुःख हे नेहमीच येत असते. पहिले म्हणजे नात्यांमुळे दुःख येते. आपले ज्यांच्यासोबत एक नाते असते त्यांच्याशी आपले भांडण होते किंवा अजून काहीतरी असू शकते. बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो, त्यामुळे ते खूप दुःखी असतात. ते त्यांच्या गोष्टीचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून बाहेर पडताच येत नाही. ते फक्त त्यांचा विचार करतात, जे त्यांच्यावर प्रेम करत आहे, पण त्याला त्यांची काहीच पर्वा नसते. म्हणून त्यांचा विचार करण्यापेक्षा ते तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा. तुमच्या आईवडिलांचा विचार करा. खरेच असे काही जण असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि असे जर काही झाले ही असेल तर त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग समजून विसरून जा. कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. जेवढ्या लवकर ती गोष्ट विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदी राहायला लागाल. मित्रांनो, दुःखाचे दुसरे कारण असे आहे की दुसरे म्हणजे काही लोक पैशांमुळे दुःखी असतात. त्याच्यातल्या आयुष्यातल्या अडचणी, त्यांच्या आयुष्यातलं टेन्शन हे पैशांमुळे असते. तर काहींना काम मिळत नाही किंवा काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात कॉम्पिटिशन येऊन जातात. कधी खूप खर्च येऊन येतो, कधी काय होते तर कधी काय होते. त्यामुळे खूप टेन्शन येतात. मित्रांनो, तिसरे दुःखाचे कारण म्हणजे काहींना त्यांच्या शरीरात काही आजार होऊन जातो, काहीतरी त्रास होतो. त्यामुळे ते चांगले जीवन नाही जगू शकत. बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या गोष्टी ते खाऊ नाही शकत. त्रास होतो खूप सारा. त्यामुळे खूप टेन्शन येतं. आता दुःखाचे चौथे मोठे कारण म्हणजे चौथे कारण जे आज सगळ्यांच्या दुःखांचं वरचं आहे ते म्हणजे मनाचे दुःख. तुमचे मन, तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्या मनाशी इतके अटॅच करून घेतो की ते मन त्यातच अडकून राहते आणि तेच विचार डोक्यात कायम येत असतात. बघा ना, कुठलाही प्रॉब्लेम असो, आपण त्यांचे पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. पुन्हा पुन्हा मागचे विचार करतो, पुढे काय होईल याचा विचार करतो आणि ते दुःख त्यामुळे वाढत जाते. किती ते दुःख, नात्यांचे दुःख, पैशांचे दुःख, हेल्थचे दुःख, या दुःखांचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण आपल्या मनाशी हरून जातो. जेव्हा आपण मनाशी पूर्णपणे हरून जातो की आता मी काहीच करू शकणार नाही, जेव्हा आपण विचार करतो की आता सगळं काही संपलेलं आहे, आता काहीच उरले नाही, माझ्याकडे इतके दुःख मिळाले आहे जीवनात की आता काही करण्याची हिंमतच नाही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एक व्यक्ती त्याच्या मुलासोबत नदी किनारी फिरत होता. फिरता फिरता तो विचार करत होता, कारण आयुष्यातली खूप दुःख होते त्याचा विचार करत होता. व तो विचार करता करता तो देवाशी बोलत होता. त्यांच्या प्रश्नांचा विचारात होता की माझ्यासोबत असेच का होते. तो खूप उदास होता की असे वाटते की मरून जावे, पण काय करू, माझा परिवार आहे, मी ते पण नाही करू शकत. असा विचार करत तो नदी किनारी फिरत होता. त्याचा मुलगा खेळत होता. चालता चालता त्याला ठेस लागली. ठेस लागल्यावर तो पडून गेला आणि पडल्यावर त्याला एक मडका दिसला ज्यात काही वेगवेगळ्या रंगाचे खडे होते. ते बघून त्याला जास्त संताप आला की अरे, मलाच पडायचे होते. पहिलेच माझ्या आयुष्यात इतके सारे दुःख आहेत, अजून मी पडून गेलो हेच बाईचे बाकी होते. त्याला वाटले सगळेचे सगळे त्रास मलाच का होतात. जेव्हा देवाला मी माझे दुःख सांगतोय तेव्हा तो मला अजून त्रास देतोय आणि त्याला मनातल्या मनात खूप संताप आला. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, देव तुम्हाला यात नवीन संधी देत असतो. तो दुःखी होऊन बसून गेला आणि जेव्हा त्याला तो मडका दिसला तर त्या मडक्यातले रंगीबेरंगी खडे उचलले आणि पाण्यात टाकायला सुरुवात केली. त्याचा तो राग शांत करण्यासाठी तो ते दगड पाण्यात फेकू लागला. त्याने सगळे दगड नदीत फेकून दिले आणि त्याच्या लहान मुलाने एक खडा हातात घेतला आणि तो लहान मुलगा त्या खड्याशी खेळत होता. त्या वडिलांना वाटले की हे ठीक आहे, हा खेळतोय तर खेळू दे. तो म्हटला की चल आपण घरी जाऊ आणि ते घरी जायला निघाले. जेव्हा ते घरी जात होते रस्त्यात त्यांना एक माणूस भेटला. त्या व्यक्तीचे लक्ष मुलाच्या हातातल्या त्या खड्याकडे गेले. त्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या मुलाच्या हातात जो खडा आहे तो मला द्याल का? तुम्ही तो मला विकाल का? त्या बदल्यात मी तुम्हाला हवे ते देईन. त्या व्यक्तीला थोडे विचित्र वाटले, पण या खड्यासाठी हा मला काही द्यायला तयार आहे. या व्यक्तीला या खड्याला का विकत घ्यायचे असेल? त्याने सांगितले ठीक आहे, मला काय फरक पडतो, किती पैसे द्याल? तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले की हा काही साधारण खडा नाही, हा खडा खूप किंमती आहे आणि याची किंमत करोडोमध्ये आहे आणि याच्या बदल्यात मी तुला हवे तितके पैसे देऊ शकतो.
जेव्हा त्याने या व्यक्तीने म्हणणे ऐकले त्याला आश्चर्य वाटले. अरे, मला तर खड्यांनी भरलेली मटकी भेटली होती आणि मी सगळे साधारण खडे समजून फेकून दिले. आणि तो व्यक्ती परत परत त्या नदी किनारे गेला ते खडे शोधण्यासाठी, पण त्याने ते पाण्यात फेकले होते आणि ते तिथे नव्हते. या गोष्टीवरून आपल्याला खूप छान शिकायला मिळते. जेव्हा तुम्हाला कधीच ठेच लागेल ना, तेव्हा तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा हरवून जाऊ नका. असे समजा की त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे व तो तुमचा आयुष्यातील टर्निंग पॉईंट असू शकतो, ज्यात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. पण तुम्ही ते ओळखायला शिकले पाहिजे. हे तुमच्यासाठी झाले आहे, त्यातही तुमच्यासाठी काहीतरी खजाना लपला आहे. फक्त त्यावेळी आपल्याला ती गोष्ट समजत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी विचारात अडकलेलो असतो. दुःखाचा विचार करत असतो, अडचणींचा विचार करत असतो की मी हरून गेलो, माझे असे झाले, माझे तसे झाले, मला सुख नाही आहे, असे विचार करून आपण आपल्या अनमोल जीवनाला वाया घालवतो. जगण्याची किंमत त्यांना विचारा ज्यांच्याकडे वेळच नाही आहे जगण्यासाठी. त्यांना एक एक क्षणाची किंमत माहिती असते. त्यांना वाटते की काश मी अजून थोडा वेळ जगू शकलो असतो. आणि काही जण ज्यांच्याकडे वेळ असतो ते वेळ वाया घालवतात, फक्त आणि फक्त विचार करण्यात वाया घालवतात. म्हणून तसे करू नका. तुम्ही तुमच्या मनाने हरू नका. कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तुमच्या मनाला मजबूत ठेवा. प्रॉब्लेम कसाही असो, तुम्ही जर मनात ठेवले ना, मला कुठल्याही गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही. तुमच्या मनाने असे ठरवले ना, तर तुम्हाला कोणतीच गोष्ट दुःखी करू शकत नाही. जीवन म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. तुम्ही शाळेत किती हुशार होता यापेक्षा तुमच्या जीवनात तुम्ही किती यशस्वी आहात हे जास्त महत्त्वाचे असते. प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नव्हे. कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागते. देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत, परंतु त्यातून शब्दाचे बाण असे सोडा की त्यांच्या समोरच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे. केवळ कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले अथवा वाईट विचार बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करावी. जीवनात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असे नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. देवळातला देव सहज ओळखता येतो, पण माणसाला देव ओळखायला पूर यावा लागतो. पण तो पाण्याचा असो अथवा भावनेचा. कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे हा सुद्धा क्रोधाचा प्रकार आहे. म्हणजे चूक दुसऱ्याची आहे व त्रास आपण का करून घ्यायचा. आपण आपल्या जीवनात व्यस्त राहायचं व मस्त जगायचं, टेन्शन घ्यायचं नाही. राहते घर किंवा घराचा दरवाजा किती छोटा असला तरी चालेल, पण मनाचा दरवाजा मोठा असावा. कारण असते तिथेच विसावा घेतात. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. निर्मळ मन हे गणितातील शून्यासारखे असते. ज्यांच्याकडे असते त्यांची किंमत नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते. मित्रांनो, इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर चेहऱ्याने नाही तर विचाराने आणि संस्काराने बना. कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात, मात्र माणसाचे विचार आणि त्यांचे संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात. खरे नाते एक चांगल्या पुस्तकासारखे असते. ते कितीही जुने झाले तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाही. अभिमान आणि गर्व यातील अंतर जी व्यक्ती समजू शकते ना, तीच व्यक्ती आयुष्य आनंदात जगू शकते. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे, तो भूतकाळात काय घडेल याचा विचार न करता वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांना विचार करून पुढे चालतो. स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही. गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटे नाही. जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही. आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही. धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल. आपल्याला सुखी व्हावे की आपले आयुष्य जीवन सुंदर व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते. अर्थात नुसते वाटून उपयोग नाही, त्यासाठी आपणही काही प्रयत्न करायचे. त्यासोबत निदान 3 गुण तरी आपल्याकडे असावेत, असे अगदी ढोबळ मनाने सांगता येईल. हे 3 गुण म्हणजेच मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे, आपल्याला पुरेसे ज्ञान पाहिजे आणि काम करण्याची जिद्द पाहिजे आणि इच्छा पाहिजे. मित्रांनो, ताज्या फुलांचे आपल्याला खूप कौतुक असते आणि ती देवाच्या पायावर वाहिली की आणखी आनंद होतो. फुले घेताना ती माझी असतात, पण देवाला वाहिली की ती त्यांची असतात. किती शांतपणे हे आपण स्वीकारतो, अगदी अलिप्त होतो. ज्याचे होते त्याला दिले, फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते. काल वाहिलेली फुले आज शिळे होतात, निर्माल्य होऊन जातात.
मग निरीच्छ मनाने ती उचलून आपण गंगार्पण करतो. त्याच्या प्राप्ती आपल्याला कोणताही मोह नसतो, अपेक्षा नसते. हे कसे सोडू हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही. अगदी तसेच आपले दुःख त्यांच्या चरणावर व्हायची आणि शांत होऊन जायचं. त्यांच्याप्रती कोणती भावना बांधून ठेवायची नाही. आत्तापर्यंत जी माझी दुःख होती ती आता त्यांची झाली. त्यांच्या कसला विचार करायचा आणि कालचे दुःख तर आज निर्मान्य झाले. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काही उपयोग नसतो. शिड्या फुलाप्रमाणे मग ती सडायला लागतात आणि मग मनाला पोखरायला लागतात. म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत तोचपर्यंत गंगार्पण करून मोकळे व्हावे हे लक्षात ठेवा. आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू आणि धान्याची पेरणी करताना जमिनीची मशागत करतात तशी मनाची साफसफाई करू आणि तिथे आनंद पेरूया. तो शतपटीने उगून येतो. त्याची जोपासना करू. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच दुःख सोडून द्यावे, निर्माल्य बनून जाते. आनंद पेरत जावा, समाधान भरून राहते. मित्रांनो, एक लोहार दादा एरणीवर हातोड्याचा घाव घालत होते. मी त्यांना विचारले, किती वर्ष झाले हातोडी चालवता एरणीला? लोहार दादा म्हणाले, हातोड्या अनेक वर्ष तुटल्या, पण अहिरण मात्र तशीच आहे. मी विचारले, असे का? तेव्हा त्यांनी खूप सुंदर उत्तर दिले. घाव घालणारे तुटतात, पण घाव सहन करणारे कधीच तुटत नाही. तर ते कणखरपणे उभे असतात. आपणही असेच उभे राहिले पाहिजे. आणि मित्रहो, आता जाता जाता आईसाठी 4 शब्द मी तुम्हाला सांगून जातो. आयुष्याच्या तव्यावरती संसाराची पोळी भाजता भाजता हाताला किती बसले चटके आईने कधी मोजलेच नाही. नवऱ्यासह लेकरा बाळांचे करता करता मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा वाकली गेली आईने कधी मोजलेच नाही. जरा चुकले की घरच्यांची बाहेरच्यांची किती बोलणी खाल्ली, काळजाला किती घरे पडली आईने कधी मोजलेच नाही हो. यांच्यासाठी, त्यांच्यासाठी आणि आणखी कुणासाठी जगता जगता स्वतःसाठी असे किती जगली आईने कधी मोजलेच नाही हो. पाखरे गेली फारच दूर, डोळा आहे श्रावणपूर, पैशाचा हा नुसता धूर, निसटून गेली कोणतीच ऊर आईने कधी मोजलेच नाही हो. त्यामुळं आईवडिलांचा विचार करा व आईवडिलांविषयी नेहमी आदर ठेवा. तुम्हाला आईवडिलांविषयी आदर ठेवाल तर तुम्ही जगात व आयुष्यात खूप पुढे जाल. त्यामुळे आईवडिलांचा नेहमी आदर करा. मित्रांनो, तुमच्या घरात जर निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. एक काचेचा ग्लास घ्या, त्यात पिण्याचे पाणी भरा, थोडेसे गंगाजळ मिसळा, मूठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका. हा ग्लास घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. 24 तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा. जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात. निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे काही पर्याय आहेत व काही उपाय आहेत. घरात मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. फरची पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरची पुसा. खडे मीठ आणि मोठे मीठ. मात्र गुरुवारी हा उपाय करू नये. मित्रांनो, निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे, लाल मिरची आणि मिठाचे नजर उतरवा. या 3 वस्तू आपल्या घरातील एकत्रित घेऊन 3 वेळा उतरवा. हे लक्षात ठेवा. तुमच्या घरातील एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी ही निघून जाईल. मित्रांनो, आता किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची फुरसुंडी प्रत्येकाला व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा. प्रत्येक महिन्यातील जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात सोडा. तलावामध्ये टाकून द्या. प्लॉटमध्ये राहणाऱ्यांची हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे. मित्रांनो, दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा. घरात हनुमान चालीसा आहे का? अमावस्ये पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिपे प्रज्वलित करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर तुम्ही चांगले वागले आणि चांगले राहिले तर तुमच्याकडे चांगल्याच गोष्टी येतील व चांगल्याच गोष्टी तुमच्यासोबत होतील. त्यामुळे जीवनात जास्त टेन्शन घेऊन काहीच फायदा नसतो. त्यामुळे तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी येते व तुमच्या मनात सुद्धा निगेटिव्ह एनर्जी ही घर करायला लागते. त्यामुळे तुम्ही जेवढे बिंदास राहाल तेवढे तुम्ही चांगले राहाल असे असते. तुम्ही जेवढे मनसोक्तपणाने हसलात व मनसोक्तपणाने दुसऱ्यांशी बोललात तर तुमच्यासोबतही सगळे कामं मनसोक्त होतील व तुम्हाला कुठेही यश मिळेल हे लक्षात ठेवा. मित्रांनो, जेव्हा आपले नखं वाढतात ना तेव्हा आपण नखं कापतो, बोट नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमज नाते तुटवायचे असते वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? मित्रांनो, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते.
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच असतो, अशी स्वप्ने. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात. त्या स्वीकारण्यासाठी त्यांची ऐपत लायकी नसते. जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्याला अडचणी येतात. म्हणून अडचणींना सामोरे जा, तुमचं ध्येयाला जवळ करा. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की भाऊ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, हे लक्षात ठेवा. व आयुष्याच्या खेळामध्ये कायम जिंकत राहा व पुढे जात राहा. कधीही हार मानू नका व कधीही मागे हटू नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. एवढे बोलून हा व्हिडिओ मी इथे संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय हनुमान. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.